एक्झाम प्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघा, मागच्या 1-2 वर्षामध्ये 17,500 18,000 अशा पोलीसच्या भरत्या होऊन गेल्या। पण या दोन्ही भरत्यामध्ये आपल्याला जर अपयश मिळालं असेल तर आपल्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे। बघा, 2025 मध्ये सुद्धा 10 ते 12,000 पदाची पोलीस शिपाई भरती होणार आहे आणि त्यासाठीचं परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे। ती भरती कोणत्या महिन्यात निघू शकते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय गड क्रमांक 8 गोरेगाव पूर्व मुंबई दिनांक 7/2/2025 हे परिपत्रक आहे। बघू शकता, पोलीस भरती 2025 हेडलाईन याला आहे, त्यासाठी आपण पूर्ण वाचून घेऊया। बघा, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायाच्या रिक्त पदाची भरती प्रस्तावित करण्यात आली आहे। सदर भरतीच्या पूर्वतयारीकरता काही बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने समादेशक यांना कळविण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करावी। आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1/1/2025 ची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा। आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर, हजर व रिक्त पदाबाबतची सद्यस्थिती दर्शक माहिती या कार्यालयात सादर करावी। दिनांक 31/12/2025 पर्यंतच्या आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदाराची यादी या कार्यालयात सादर करावी। तरी उपरोक्त नमूद मुद्द्यांची माहिती दिनांक 10/2/2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत या कार्यालयाचे ईमेलवर सादर करण्यात यावी ही विनंती। हे जे परिपत्रक आहे हे 2025च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जी पोलीस भरती यांनी आता नियोजित केलेली आहे त्या पोलीस भरतीसाठी रिक्त पदाची माहिती मागवण्यासाठी प्रसिद्ध केलेलं हे परिपत्रक आहे आणि ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्व समादेशक जे पोलीस स्टेशन आहेत त्यांच्यातील रिक्त पदाची माहिती यांनी 10/2/2025 पर्यंत या पत्रान्वये मागविण्यात आलेली आहे। आणि नक्कीच आपल्याला ही सुद्धा एक तिसरी सोनेरी संधी असणार आहे। या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जर पोलीस भरतीसाठी तयारी सुरू केलेली नसेल किंवा थांबवलेली असेल तर ती लवकर सुरू करून या पोलीस भरतीसाठी तयारी करू शकता। तुम्हाला पुढील येणाऱ्या या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा। धन्यवाद।